ओम गणगणपते नमः. अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची उत्तर पूजा, गणपतीचं विसर्जन विधी, मंत्र आणि त्याची प्रार्थना कोणती आहे हे आपण बघूया. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणती पूजा करायची आहे, कशी करायची आहे हे आपण बघूया. गणेश उत्सवासाठी आता सांगता होत आहे. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. मंडळासह हजारो घरगुती गणपतींचे विसर्जन या दिवशी होणार आहे. भाविकांचा भक्तांचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावाला परत जातील. बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. साश्रुनयनांनी गणरायाला निरोप दिला जातो. गणपतीच्या पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीची पूजन करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाची आधी केली जाणारी गणपती उत्तर पूजा सुद्धा खूप महत्त्वाची आहे. गुरुजी मिळत नसतील किंवा आले नाहीत तर घरच्या घरीच उत्तर पूजा आपण करू शकतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना उत्तर पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना कुळ, धर्म, कुळाचाराप्रमाणे पूजन करण्यासह काही विधी करायचे असतात. देशातील कोट्यवधी घरांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी 1.5 दिवस, 5 दिवस, गौरी गणपती 7 दिवस गणपतीची सुद्धा पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येतं. गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते. गणपतीची उत्तर पूजेची पूजाविधी आपण बघणार आहोत. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडोपचारे किंवा पंचोपचार पूजा करायची आहे. गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करायची आहेत. आणि मी मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. गणपतीला गंध, फुले, अक्षदा, हळद, कुंकू, दुर्वा, शेंदूर हे उपचार व्हायचे आहेत. श्री महागणपते नमः धूप समर्पयामी, महागणपते नमः दीप समर्पयानी, महागणपते नमः नैवेद्यम समर्पयानी. हा वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप, दीप ओवाळायचा आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. कपूर लावून आरती करायची आहे व पूजेच्या शेवटी दिलेल्या मंत्र व प्रार्थनेचे मंत्र म्हणायचे आहेत. एका कपड्यात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यायचे आहेत. या वस्तू या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवायच्या आहेत. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करायचा आहे. गणेश उत्सव काळात अनावधाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना सुद्धा मागायची आहे. गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित करायच्या आहेत. बाप्पाला निरोप देताना कोणती प्रार्थना करायची आहे? बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करायची आहे की देवाला सांगणे करावे, साकडे घालावे. देवा गणराया, मी आपल्या चरणांचा दास आहे. माझ्या अकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी सेवा केली आहे. जे काही उदिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या. माझ्या हातून, माझ्या मुलाबाळांचे हातून घडलेल्या अपराधांना क्षमा करा. सहपरिवार आमचे रक्षण करा. सर्वस्वी मी आपला दास आहे. माझ्या सर्व संकटांचा परिहार करून आमच्या कुटुंबांच्या समस्या, उद्योगधंदा तसेच नोकरीतील भासणाऱ्या अडचणी दूर करा. त्यात आम्हाला यश लाभ द्या आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्या. अधिक काय सांगू, माझे सर्व गोष्टी आपण जाणत आहात. कृपादृष्टी ठेवा आणि हीच तुमच्याकडे प्रार्थना आहे. तर नंतर आपल्याला एक गणपतीचा विसर्जन मंत्र म्हणायचा आहे. यानंतर तो मंत्र अनेक कृत उत्तराधेनेन तेन श्री भगवान सिद्धिविनायक सांग सहपरिवार प्रियताम ओम तत्सत यातु देवगणा सर्व पूजामादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ
पुनरागमनाय च. गणपतीची प्रार्थना झाल्यानंतर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण करायच्या आहेत. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेचे आलेले दैवत्य विसर्जित होते. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकून ठेवावी. मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करायची आहे. यावेळी या ठिकाणी गणपतीच्या हातावर दही लहाया देण्याची परंपरा आहे. आपापले कुळधर्म कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे असे म्हटले जाते. आणि नंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणपतीचं विसर्जन करायचं आहे. तर अशा प्रकारे गणपती विसर्जनाची उत्तर पूजा आहे, अनंत चतुर्दशीची उत्तर पूजा आहे, मंत्र आहेत, प्रार्थना आहेत. हे तुम्ही अवश्य करा सांगितलेल्याप्रमाणे. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम गणपतये नमः.